एकेकाळच्या प्राचीन काळात जिथे सृष्टीचे कर्ते धर्ते देव आणि दैत्यांचे वर्चस्व गाजत असे, त्यांच्यातील एका शक्तिशाली देवतेचं नाव होतं वायू. वाऱ्याचा राजा, संपूर्ण ब्रह्मांडाचा प्रवाह नियंत्रित करणारा देवता. वायूच्या रौद्र आणि प्रेमळ स्वभावाचा संगम अनेक अपूर्वानंद आणि विपत्तींना जन्म देणारा होता. पांडवांचे प्रजासत्ताक अज्ञातवासात असताना कुंती नावाच्या एका सौम्य स्त्रीकडे एक अद्वितीय वरदान होतं. तिला कोणत्याही देवताकडून पुत्र प्राप्तीची शक्ती होती. ती स्वर्गात पाहणाऱ्या डोळ्यांनी वायूला पाहत म्हणाली, हे वायुदेव, माझ्या पोटी असावा एक पुत्र जो बलाढ्य, पराक्रमी आणि जगाला मार्गदर्शन करणारा ठरेल. वायूने तिच्या प्रार्थनेला उत्तर दिलं. त्याच्या कृपेमुळे भीमाचा जन्म झाला. एक असा वीर ज्याने आपल्या पराक्रमाने महाभारतात इतिहास रचला. भीमाच्या शरीरात वायूची शक्ती होती. त्याच्या प्रत्येक श्वासात वाऱ्याचा वेग आणि प्रत्येक प्रहारात वादळाचा तडाखा होता. परंतु वायूच्या महानतेची गाथा फक्त भीमापुरती मर्यादित नव्हती. एक दिवस लहानसा हनुमान आपल्या चंचल वर्तनाने सर्व ब्रह्मांडाला चकित करत होता. त्याला सूर्य पाहून वाटलं की तो एक गोड फळ आहे. तो त्याला गिळण्यासाठी उड्डाण करू लागला. देवता हे पाहून घाबरले. त्याला थांबवण्यासाठी इंद्राने आपल्या वज्राने त्याच्यावर प्रहार केला. वज्राचा प्रहार हनुमानाला जखमी करून पृथ्वीवर कोसळायला लावतो. परंतु वायू, एक प्रेमळ पिता, आपल्या चिमुकल्या मुलाला अलगद उचलतो आणि सुरक्षित स्थळी नेतो. वायूने आपल्या मुलावर झालेल्या अन्यायाने संतापून सृष्टीतून वारा थांबवला. सर्व प्राणी, मानव आणि देवतांसाठी श्वास घेणे अशक्य झालं. वायूच्या रागाने संपूर्ण ब्रह्मांड संकटात आलं होतं. भयभीत देवता ब्रह्मदेवाकडे पोहोचले. ब्रह्मदेव स्वतः वायूच्या रौद्रतेला शांत करण्यासाठी पुढे आले. हे वायू, तुझ्या प्रेमाची व्याप्ती आम्हाला समजते, परंतु कृपया सृष्टीला वारा परत दे. आम्ही तुझ्या मुलाला अमरत्वाचे वरदान देतो, असं ब्रह्मदेव म्हणाले. वायू शांत झाला. सृष्टी पुन्हा पूर्ववत झाली. हनुमानाला अमरत्व आणि अनंत शक्तीचं वरदान मिळालं. तो रामायणाचा महानायक ठरला. वायूचा रौद्र स्वभाव पुन्हा एका प्रसंगात पाहायला मिळाला. नारदमुनींनी वायूला उत्तेजित करून मेरू पर्वतावर प्रहार करण्यास प्रवृत्त केलं. वायूने एका वर्षाच्या अखंड वाऱ्याने पर्वतावर प्रहार केला. गरुडाने पर्वताचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला, परंतु थकून तो निवांत झाला. वायूने शेवटी पर्वताचं शिखर फोडलं आणि ते समुद्रात फेकलं. ते शिखर पुढे जाऊन लंकेचं बेट बनलं, रावणाचं राज्य, जिथे हनुमानाने आपल्या पराक्रमाने इतिहास घडवला. वायूच्या स्वभावातील वेग, ताकद आणि प्रेम यामुळे त्याचं जग वेगळं होतं. परंतु कधी कधी त्याच्या वासनात्मक वृत्तीमुळे त्याने अनेक संकटांना आमंत्रण दिलं. कुशनभ राजाच्या 100 मुलींना त्याने आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नकाराने तो रागावला आणि त्यांना वाकड्या कण्याचा शाप दिला. वायूच्या जीवनाचा प्रत्येक भाग आपल्याला काहीतरी शिकवतो. कधी प्रेमाचा असीम प्रवाह, तर कधी रागाचा विध्वंसक परिणाम. वायू हा फक्त वाऱ्याचा देव नाही, तर तो प्रत्येक कृतीतून सृष्टीच्या स्थिरतेचं आणि अस्थिरतेचं दर्शन घडवणारा देव आहे.